नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नारळापासून एक असा पदार्थ बनवणार आहोत ते तुम्हा सर्वांना खूपच आवडेल व सणासुदीला तुम्ही कधी बनवू शकता, कारण हा गोड पदार्थ आपण बनवूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाडा रवा बारीक करून घ्या मिक्सरमधून. ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे दूध. 1 वाटी दूध घेतलं आहे मी, त्याच्यातलं अर्ध वाटी मी अगोदर घालणार आहे. हे आपण असं मिक्स करून 10 ते 15 मिनटं एका बाजूला झाकून ठेवून देऊया. 15 मिनटानंतर बघा, रवा चांगला फुलला आहे. सर्व दूध शोषून घेतलेलं आहे रव्याने. आता ह्याच्यात आपल्याला हे काही पदार्थ घालायचे आहेत. पहिला आपण हे सर्व असं जरा मिक्स करून घेऊया. मग ह्याच्यात मी आता घेतलेला आहे अर्धा नारळ फोडून, त्याला मी वरचा त्याचा जो चॉकलेटी हिस्सा आहे तो काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे पाणी न घालता. ह्याच्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे व 1 टेबलस्पून घालूया वेलची पावडर. नारळ तुम्ही ओलाच घ्या, सुका नारळ घेऊ नका. आणि इथे मी साखर घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक वाटून, ते मी 4 टेबलस्पून घालत आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिक्स करूया. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे जे उरलेलं दूध आहे ते. आता हे सर्व आपण मिक्स करूया. आता थोडा वेळ असंच मिक्स केल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला अजून दूध घालायचं आहे की नाही, कारण साखर वितळल्यावर त्याचंही पाणी सुटणार आहे. म्हणून 5 मिनटं आपण हे असंच ठेवूया. आता बघा, मी जे केलेलं त्याच्यात मला अजून दूध घालायची गरज नाही लागली, कारण साखर वितळून हे असं पातळ झालंच आहे. तुम्हाला जर ते घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं दूध किंवा पाणी थोडं घालू शकता वरून. आता इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. ह्याच्यावर आपण तूप लावूया आणि आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे. आणि आपण जे रव्याचं मिश्रण बनवलेलं आहे खोबरं टाकून, ते ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि स्लो गॅसवर चांगलं 3 ते 4 मिनटं एका बाजूला असं झाकून आपण चांगलं बनवून घेऊया. बघा, चांगलं झालेलं आहे. एका साईडने चांगलं शेकलं गेलं आहे. आता पलटी करून दुसऱ्या बाजूने चांगलं असंच आपण 3 ते 4 मिनटं बनवून घेऊया. हे बघा, झाकण काढलं आहे. छान मस्त सुंदर असं गोल्डन रंग आलेला आहे. हे काढून घेऊया. एकदम मऊ असं सॉफ्ट बनलेलं आहे हे. बाकीचेही आपण असंच बनवून घेऊया. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि तुम्ही मोठे पण बनवू शकता हे असं, आणि चवीला फार छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताज किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नारळी पौर्णिमेला ही रेसिपी जरूर बनवा.